आम्ही कलकत्त्याहून पुण्यात परतलो, तोच शेतकी खात्याचे स्पेशल जज डॉक्टर पोलन यांच्या जागी कायमस्वरूपी स्वतःची नेमणूक झाली। ही जबाबदारी स्वतःच्या आवडीचीच होती। या कामाच्या निमित्ताने सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांची जबाबदारी स्वतःवर आली। मग काय, सोलापूर आणि नगर इथे फिरत्या सुरू झाल्या। आम्ही पुण्यात असू तोच आबा भाऊजींना इंदूर संस्थानातून नोकरीची संधी आली। मग काय, स्वतःनी आबा भाऊजींना इंदूरला रवाना केले। काय गो रमे, माधवाची नगर जिल्ह्याची कीर्ती कधी संपायची आहे गो? नाही म्हणजे तो परत कधी यायचा आहे? अजून महिनाभर तरी। काय झाले? झाले काही नाही गो, मी आपला विचार करीत होते। तुझे अण्णा गेल्यावर लगेचच तुम्ही मद्रासला निघून गेला। त्यानंतर तुझी आई इकडे आली होती, तेवढीच काय ती तुमची भेट झाली। तेव्हा आता एवी तेवी माधवा नाहीच आहे इथे, तर तू जाऊन ये ना तुझ्या माहेरी। अगो म्हणजे तुझ्या माहेरची माणसेही भेटतील आणि आईकडे राहणे होईल। खरेच जाऊ माई? अगो माझी फार इच्छा होती हो जायची, पण शिवाय मध्यंतरी टपाल आले आहे, दाजीची बायको पुन्हा गरोदर आहे। अगो बाई, हो, मी गेले तर आईस फार मदत होईल हो। अगो अगो आधी नाही का सांगायचे? जा जा, खरेच जा आईकडे। पण अगो मी सांगते ना, मग झाले तर कोणी काही बोलायचं नाही हो। मी सांगते बाळंभटजींना, ते लगेच व्यवस्था करते आणि पांडूस घेऊन जा तिकडे। पण जा हो आईकडे 4 दिवस, बरे वाटेल बिचारीस। अगं आई गो, आपण सोलापूर व विजापूर जिल्ह्यातील दुष्काळाबद्दल अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला व तो सरकारकडे पाठवला, पण सरकारने अहवालाची फक्त पोच दिली, बाकी हालचाल काहीच नाही। गोपाळराव, आपल्या देशाच्या इतिहासातील आपले नेमके स्थान कोणते हेच तुझ्या लक्षात अजून आलेले नाही। हे अहवाल जरी सरकारच्या नावाने तयार केले गेले असले तरी ते वास्तविक जनतेच्या पुढे ठेवले गेले आहेत। या अहवालांतून जनतेने ठराविक विचार करावयास शिकावे हा हेतू त्याच्या मागे आहे। अन्य कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता अशा प्रकारचे कार्य आपल्याला बरीच वर्षे करावे लागेल। लोकांना अशा प्रकारचे राजकारण नवीन आहे। राजकीय संस्था, जाहीर सभा, राजकीय चळवळी यांचे अस्तित्व नसताना या अशा प्रकारच्या अर्जांमुळे एक प्रकारे लोकमत व्यक्त होते आणि लोकशिक्षणही होते। काकू, कोण? अगं बाई, यमू तू? ओळखलीस नाही हो मी तुला। नमस्कार करते। अगं असू दे असू दे, सौभाग्यवती बाबा। कशी आहेस तू? अगं बाई, आमचे कसले बरे आणि कसले वाईट चाललंय आपले। तो गोपाळ तुझ्या आत्याला घेऊन गेला बडोद्याला बायकोच्या बाळंतपणासाठी, आणि इथे दाजीची बायको गर्भाशी आहे, पण 7व्यांदा। त्याचं आहे कोणाच कौतुक? कष्ट आहेत ग बाई, कष्ट। तिची मुलं, स्वयंपाक पाणी सारे कसे मलाच करावे लागते, आणि त्याच्यात तुझ्या आईची तब्येत नसते हल्ली बरी, सगळे काही मलाच बघावे लागते। कष्ट आहेत ग बाई, कष्ट आहेत। आता मी आले आहे ना, आता तू आणि आई काही दिवस अगदी विश्रांती घ्या, मी करीन सारे। खरेच गो बाई, बरे झाले तू आलीस।
आई कुठे आहे काकू? आई आहे ना, परसदारी आहे. जा, जाऊन भेट जा. हा, नमस्कार. हा, तू कोण म्हणायचास? पाहिल्यासारखे वाटते. वय वय, मी पांडू. लई येळेला आलो इथं, पर त्या येळेला तुम्ही ते येगळे येगळे राहत होता ना. ते सोड, तू किती वर्ष आहेस रानड्यांकडे? आता जन्मापासून म्हणा की. हो का? हो. माझे ना एक काम आहे तुझ्यापाशी. तुमचं काम माझ्याकडं? ठीक आहे ठीक आहे. आई सासूबाई. अगो काय झाले? ताई सासूबाईंना काय झाले ताई सासूबाईंना? ताई सासूबाईंना भोवळ आलीये. काय पडलेत? अगो बाई, अगो 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 कुठे त्या? कुठे त्या? अशी कशी भोवळ आली त्यात? कुठे त्या? ताई काकू, अहो अगो बाई, ताई, अहो काय झालंय? जा जा बाई, त्या बोला घेऊन ये. तू पाणी घेऊन ये पटकन. ताई ताई उठा. ताई ताई, अहो काय झालंय? आणि डोळे हे बघा ना काय. ताई ताई, अगो भानावर ये. काय झालंय? माई, अगो काय झालंय हिला? अगो बाई, अहो ताई, अहो या बघा कसं करताय. ए ताई, सुभद्रा वहिनी, अगो वैद्य बोलवा कोणीतरी. बोलवा लवकर. काय झाले? का बसलीस अशी? वहिनी सांगत होती अशीच बसून असतेस तासन तास हरवल्यासारखी. मनच नाही लागत का कशात? वाटते आता कशासाठी जगायचे. आई, अगो असा विचार का करतेस? दाजी आहे, दाजीची लेकरे आहेत. ती किती भोवती भोवती करीत असतात तुझ्या. आणि केशवही येतोच ना सुटीत. ते नाही येत ग, ते नाही. आई, अगं ते दुःख तर राहणारच ना आपल्या सोबत शेवटपर्यंत. पण दुःख चुगाळीत बसलो तर कसे व्हायचे? 6व्या वर्षी लग्न झाले ग माझे याने. त्यानंतर सारा जन्म जोडीनेच काढला. आता ही 10 वेळा मी त्यांच्याशी बोलायला जाते. माझे डोळे त्यांना शोधित असतात ग. त्यांच्या भेटीशिवाय मी नाही राहू शकत ग यामी. नाही राहू शकत. आई,
अण्णांची आणि आपली भेट होतेच ग पावला पावलाला. आपल्या हृदयात आहेतच ना ते. डोळ्यांना दिसत नसले तरी आहेतच. आपल्याला असे एकट्याला टाकून जातील का ते? नाही ना. मग ऊस बरे डोळे. आई, अण्णा कधी खचून गेले कोणत्याही कारणांनी तर तूच त्यांना धीर द्यायचीस, होय ना? मग आता सुद्धा तुलाच उभे राहावयास हवे खंबीरपणे. तू अशी दुःखी आहेस त्यामुळे तुझी नातवंडे सुद्धा किती कोमेजून गेली आहे, करे की नाही? त्यांच्यासाठी तरी तुला मन आवरलेच पाहिजे. आवरशील ना? मला माझी पूर्वीची प्रसन्न आणि हसतमुख आई हवी. बाईसाहेब, जरा बाहेर या. आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. अहो, रानड्यांचं खटलं लय मोठं आहे. म्हणजे नातेवाईक म्हणू नका, आश्रित म्हणू नका, विद्यार्थी म्हणू नका, आला गेला पै पाहुणा हा तर रोजचा आहेच. जळमेला आमचंच कधी येणं झालं नाही. काय झालं, तुम्ही वेगळ्या झालात ना, त्यामुळे येता आला नाही. आणि तुम्ही जर आल्या असताना तर आमच्या सुभद्रा काकूची तुमची लय गट्टी झाली असती. म्हणजे म्हणजे काय की एका बाजूला धाकल्या मालकांची काकू आणि दुसरीकडं मालकीन बाईची काकू. यांना झाकू का त्यांना झाकू? अगं बाई, माझ्या लक्षातच आलं नाही. पण मी काय म्हणते पांडू, आता एवढा मोठा प्रपंच सांभाळायचा म्हणजे पैसा अडका लागणारच. पैसा? मालकांच्या पैशांची चौकशी करतात का काय? सांगतो त्यांना. नाही म्हणजे पैसा अडका लागतोच की, पण रानड्यांना पैशाची काही कमी नाही. काय सांगतोस? लय धनसंपत्ती आहे, तोटाच नाही. काय आहे, आमच्याकडे रांजणात आणि बुदल्यामध्ये असे पैसे भरून ठेवले झाकून. काय सांगतोस? काय कुठे कुठे ठेवले ते सगळे? सांगतो. काय आहे, तुम्ही आपल्या जवळचे आहेत आणि तुम्हाला काय पैशाचा लोभच नाही. म्हणूनच सांगतो. काय आहे, आमच्या रानडेवाड्यामध्ये एक तळघर आहे. त्या तळघरामध्ये रांजण ठेवले, बुदल्या ठेवल्यात आणि याच्यामध्ये सोनं नाणं पैसा अडका समजा ठेवलाय. काय सांगतोस? आणि काय आहे, दर अमावस्याला आमच्या ताई काकू आहेत ना, त्या तळघरामध्ये जातात आणि त्याची मोजदाद करतात. हो का? मग काहीच उपयोग नाही. काय म्हणलात? हा, नाही म्हणजे मोजदाद केलेल्या पैशाचा आपल्याला काय उपयोग असंच म्हणायचंय ना. गेल्या तळघरामध्ये गेल्या. जाऊ देत पैसा अडका. मोजून सांगा मला बी किती येते. माझ्याच्याने नाही जमायचं हो आता. काय नखरे करतेस ग? आताशी 7वा महिना लागलाय. आमच्या काळात बायका 9 महिन्यापर्यंत काम करायच्या. वहिनी, अगो तू येथे आहेस होय? अगो मथुरा किती रडते आहे आतमध्ये आणि काशीस सुद्धा भूक लागलीये. मी शांत करण्याचा प्रयत्न केला त्यान. अगो पण निदान भुकेच्या वेळेस तरी त्यांची आई त्यांच्या सोबत नको का? हे पहा, मी इथले सारे पाहते, तू आज जा पाहू. काही नको, नेहमीचेच आहे त्यांचे. 4-5 दिवसांपासून मी पाहते आहे, तू त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सुद्धा ठरवलेल्या नाहीत. वाटेल तेव्हा दूध, वाटेल तेव्हा आंघोळी, वाटेल तेव्हा खाणे. अशाने तुलाही त्रास होतो आहे आणि त्यांनाही. अगो मुलांचे संगोपन करावयाचे तर साऱ्याची नीट आखणी नको का? त्याने अशी चिडचिड आणि रडारड होत नाही. मग पाहिलेत, मलाच बोलतायत. तिचे काय जाते बोलायला? तुझे 7वे बाळंतपण.
जीव मेटाकुटीला तुझा आलाय आणि पाठोपाठ मुलीच झाल्या, तिकडूनही उद्धारच. आजारी पोरांच्या आयांना किती आणि कशा खस्ता खायला लागतात ना, हे तुला नाही कळायचं होय अम्मे? नाहीतर काय. हे तुला नाही कळायचं होय अम्मे? हे तुला नाही कळायचं होय अम्मे? काय वाटते की नाही तुम्हाला असे बोलताना? हा, तुला मुलांचा किती लळा आहे ते पाहतेच मी गेली काही वर्षे. काय चुकीचं बोलते ग ती? आणि तुम्ही त्यातून आगीत तेल होता. मी आगीत तेल होती होय? नाहीतर काय. आई आई काकू, हे पहा माझे चुकले. माझ्यामुळे उगाच तुमच्यामध्ये भांडणे नको. मी काय आज आहे आणि उद्या नाही. पण वहिनी, मी तूच एक सांगून ठेवते, याही खेपेस जर तुला मुलगीच झाली तर तिला माझ्याकडे सोपव. मी सांभाळीन तिला माझी लेक म्हणून. वहिनींचे शब्द माझ्या जिव्हारी लागले, परंतु मी स्वतः सावरले. गरोदरपण आणि बाळंतपण या चक्रात बायका अडकतात आणि अगदी जिकिरीच येतात. हे आम्ही ठाई ठाईने पाहत होतो. आपल्याला स्वतःचे अपत्य नाही याचे दुःख कधीतरी उचंबळून येईल आणि थोड्याच्या सखूची फार आठवण येईल. मात्र ते स्वप्न एका वेगळ्याच प्रकारे पूर्ण होईल असे आम्हास कधीच वाटले नव्हते. मी आईचा निरोप घेऊन पुण्यात आले आणि 1-1.5 महिन्यातच